आंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात। तहसीलदारांच्या विनंतीनंतरही जरांगे उपोषणावर ठाम। सगळे सोयरे अंमलबजावणीशिवाय माघार घेणार नसल्याचा जरांगेंचा निर्णय। पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात दररोज नवे खुलासे। बाल न्याय मंडळाच्या परिसरातच अशफाक मकानदारकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याची माहिती। तब्बल 3 लाख रुपये मकानदारने घटकांबळेला दिल्याचं स्पष्ट। एनडीएचं सरकार टिकणार नाही, राऊतांची भविष्यवाणी। तर मोदींची तिसरी टर्म कॉर्पोरेट आणि उद्योगपतींसाठी, संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल। संविधानासमोर नतमस्तक होणारे मोदी, ढोंगी राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। तर दहशत चोऱ्या लबाड्या करून भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या, राऊतांचा भाजपला खोचक टोला। मोदी सरकारचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। भाजपला 18 तर घटक पक्षांना 18 मंत्रिपद देणार असल्याची माहिती। काँग्रेसच्या संविधान बचाव भूमिकेमुळे आंबेडकरांचा पुतळा हटवला, तर महाराष्ट्रानं मोदींना नाकारल्यानं शिवरायांचा पुतळा हटवल्याचा काँग्रेसच्या पवन खेरांचा आरोप। नरेंद्र मोदी यापुढे हिंदुत्वाचा ही सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत। तडजोडीच्या सरकारवर सामनातून मोदींवर हल्लाबोल। काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या फंदात अर्धा भारत भाजप मुक्त झाल्याचाही टोला। नवनीत राणांच्या पराभवाचा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला। बच्चू कडूंचा राणांना खोचक टोला, तर नवनीत राणांच्या पराभवाला रवी राणाच जबाबदार असल्याचा कडूंचा मोठा आरोप। मलबार जलाशय पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द। पालकमंत्री लोढा यांची घोषणा। जलाशयाची केवळ दुरुस्ती केली जाणार। नीटची परीक्षा तात्काळ रद्द करण्याची अनिल देशमुखांची मागणी। नीटचा पेपर फुटणे गंभीर बाब असल्याची देशमुखांकडून चिंता व्यक्त। दिल्लीत उद्या पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 10 लोकोचालकांना निमंत्रण। आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनाही शपथविधीचं निमंत्रण। आंध्र प्रदेशमध्ये 4% मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार। चंद्रबाबू नायडूंचे पुत्र लोकेश नायडूंची घोषणा। आंध्र प्रदेशात ओबीसी कोट्यातून मुस्लिमांना आरक्षण। पवई दगडफेक प्रकरणात 57 जणांना अटक। अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर स्थानिकांनी केली होती दगडफेक। पनवेल कर्जत नवीन रेल्वे मार्गाला गती। सर्वाधिक लांब वावरले बोगद्याचं खोदकाम पूर्ण। डिसेंबर 2025 पर्यंत रेल्वे मार्गाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनं शेतीच्या कामांना वेग। 288 मतदारसंघात भाजप उद्या जल्लोष करणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।